तर माझ्या मागे पहा तुम्ही हार्वेस्टर दिसत असतील, पण ते पूर्ण त्याचा हाल का झाला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. नकुलनं पेढे आणलं नाही पहा वाटासाठी. जाम पहा गाईस एवढे आपल्याला भेटले एकाच जुग्यामधून. तर आम्ही आलो आता स्पायसी मोमोज खायला. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आमच्या गावी एवढा पाऊस येत आहे आणि तुफान पण भयानक चालू आहे आणि मी घराच्या एका साईडला आलो आहो शेड्याकडे. तर माझ्या मागे पहा इकडे शेड्या आहेत आणि तुफान प्लस हवा प्लस पाऊस पाहू शकता. हा माझा कॅक्टसचा प्लांट इथं ठेवला आहे आणि किती खतरनाक दिसत आहे. पाय पाऊस तर भयानकच येत आहे. गाईज आता आम्ही आलो नाहून इकडं सांदीकडे फिरायला. म्हणजे पाऊस तर चालूच आहे, थोडा थोडा पाऊस येत आहे आणि फिरायसाठी आम्ही बाहेर आलो. तर आता आम्ही आंबा तर खातच आहो आणि नकुलनं पेढे आणलं नाही पहा वाटासाठी. पेढे खाऊन टाकू आता एक एक. तर आता आमचा आंबे आणि आपला पेढा जो होता खाऊन झाला आहे आणि मी आता सांदीच्या आमच्या घराच्या एका साईडला आलो. तर तुम्हाला दाखवतो आमची हार्वेस्टर जी होती ते पूर्ण आता ओली झाली आहे. कारण तर पूर्ण जी फारी होती हवा धुनीनं पूर्ण उडली. पहा तुम्ही कसे हाल झाला आहे पावसानं. आता पाऊस थोडासा कमी झाला आहे म्हणून. आणि हा आमचा आहे गाईस 20-30 वर्षा पुराणा ट्रॅक्टर, जो की पहिला ट्रॅक्टर आहे आणि असं आम्ही काही याला चेंज नाही केला, जसा आहे तसाच ठेवला आहे. आणि पाऊस आल्यामुळे असं वाटतंय म्हणजे शांत शांत जीव वाटत आहे. एक नंबरच म्हणजे संध्याकाळ झाली आता 6 वाजतच आहेत आणि एक नंबर शांत जीव वाटत आहे. मी झाडाकडे आलो आपल्या आंब्याच्या वगैरे झाड पाहासाठी. पहा माझ्यापेक्षा मोठा झाड झाला आहे आणि वरती जाऊन 2 फांद्या फुटल्या, पण आपल्याला तिथून कटिंग करावं लागेल. जेणेकरून जास्त फांद्या फोडायच्या असतील तर तिथून मधातून कटिंग करावं लागते. आणि निंबू पण इकडे निंबूचा पण झाड आहे, निंबू लागले आहेत. इकडे जांबाचं झाड आहे, जांब पण लागले आहेत. मलबेरीचं झाड होतं जो आपला, पण तो नाही का थोडासा ह्या झाला आहे कारण उन्हामुळे त्याची पानं पूर्ण वारल्यासारखी झाली. पण आता पावसाळा सुरू होत आहे तर पूर्ण झाड एक नंबर होईल, चांगला होईल. तर पहा आता कसं वारल्यासारखी दिसत आहे. काही महिन्यातच आपल्याला चांगला दिसेल. आता सर्वजण जांबाच्या शोधात आहेत. माहीत नाही आता जांब दिसते का होते. तर लहानुलेच जांबा आहेत पण खाऊ खाऊच्या सर्वाचीच इच्छा होत आहे. तर खाली एक पडला होता पण बबलीनं लात मांडलं. पहा हा एक जांब दिसत आहे खाली पडलेला. इकडं आपला हात पुरला आहे पाय झाडालाच. हार्वेस्टरच्या टालीवर उभी झाली राखीत आहे आणि तोडत आहेत जांब. व्ह्यू तुला पण पाहिजेत तर पहा जांब पहा गाईज एवढे आपल्याला भेटले एकाच जुग्यामधून. पहा आणि बबली इकडे जोर लावून आपला खिचायला तयार आहे. पहा मी जाम पहा गाईज केवढूसा खात आहे. एवढूसा जाम खाता मी, म्हणजे बोरीपेक्षा लहान आहे हा, पण पिकला आहे, टेस्टी आहे. तुलाही पाहिजेत? पहा वास वासवर आली. आम्ही इकडे आलो नव्हतो सर्वजण, तर इशू आली. इकडे पण पूर्ण खुला खुला मोसम आहे, चांगला वाटत आहे वरती आल्यावर. आणि हे का करतायत दाखव तुम्हाला. अरे सर्वजण गेले, गायब झाले. पहा तिकडे गेले सर्वजण. नकुल पहा ब्लॉगिंग करून पाहताय आज. म्हणजे मी वरती करत होतो, व्हिडिओ करत होतो आणि मला थोडंसं चिडवासाठी पहा आपण हे करून दाखवताय. कर ना बाबू कर. मागवून पहा का दिसताय, मागवून पहा मागवून. तर माझ्या मागे पहा तुम्ही हार्वेस्टर दिसत असतील, पण ते पूर्ण त्याचा हाल का झाला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. तर पूर्ण जे फारी होती ते उडली आणि आपल्या 3ही हार्वेस्टर थोड्याशा पाण्यात ओल्या झाल्या आहेत. तर पहा इकडे कसा हाल झाला. आणि आज नाही का आता गाडी धरून बाहेर कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन आहे. तर पाहूया आता तो सक्सेस होते का नाही. तर गाईज फायनली आम्ही पोचलो ब्रह्मपुरी आणि ट्राय करत आहोत सर्वात स्पायसीवाले मोमोज. तर सर्वजण आलो होतो आणि जसे घरी कपडे लावून होतो त्याच कपड्यावर आलो. आणि इकडे आल्यावर मी थोडासा व्हॉइस ओव्हर करतो आणि हे क्लिप झाल्यावर माझा ब्लॉगही जो आहे तो एंड होऊन जाईल. तर इकडे आल्यावर आम्हाला खूपच जास्त मजा आली.